आज ना मला आकाशात ना थोडेसे काळे ढग दिसत आहेत. हे बघा, तुम्हाला पण दिसत असतील. तर ह्या काळ्या ढगांनी केली मजा. हे मला अर्ध्या तासापूर्वी दिसले काळे ढग आणि थोडासा गडगड गडगड असा आवाज झाला. तर मी एकदम खुश होऊन खिडकीच्या बाहेर बघितलं. खिडकीच्या बाहेर बघितलं तर मला ना असं वाटलं पाऊस पडतो का काय. आवाज पण होतो आहे, गडगडाट पण होतो आहे आणि बघते तर 2-3 काळे ढग पण दिसले. मग लगेच मला झाली भजी खायची इच्छा. भजी खायची इच्छा झाल्यावर काय, घेतला कांदा चिरायला. मग मग मस्त कांदा चिरायला घेतला, हिरवी मिरची चिरली, एक सिमला मिरची होती उरलेली ती पण चिरली. म्हटलं वाया नको जायला. आणि हे सगळं मी चिरलं आणि काय गंमत, आकाशातले काळे ढग गायब झाले. हे इथे सगळे जमले होते काळे ढग, ते एकदम अचानक गायब झाले आणि आकाश पुन्हा स्वच्छ झालं. पावसाने दगा दिला. पाऊस म्हणाला आज मग पडणार नाही. नुसती चाहूल दिली आहे त्यांनी, येत्या 2-3 दिवसात पडेल असं वाटतं आहे. तर मग काय, पावसाची लक्षणं नाहीशी झाल्यावर मग माझा मूड गेला भजी करायचा. मग माझा प्लॅन चेंज झाला. मग माझा प्लॅन झाला पास्ता खायचा. मग मी लगेच, हा गव्हाच्या पिठाचा पास्ता आहे, आमच्या बिल्डिंगमध्ये एक बाई बनवतात, त्यांच्याकडनं मी घेते. असा चांगला डबाभर घेतला होता, त्यातला एवढाच राहिला होता. तर मग हा पास्ता बनवायचा मला मूड आला. म्हटलं चला मग मी 2 दिवस झाले यूट्यूबवर व्हाईट पास्ता सॉसची रेसिपी बघते. तर मला तो खायची इच्छा झालीच होती. मग म्हटलं चला आपण पास्ता बनवूया. मग कांदा चिरलेला होता, सिमला मिरची चिरलेली होती, मटार होता घरात तो घेतला, टोमॅटो चिरला एक, कारण टोमॅटो सॉस नाही आहे घरात. तर मग म्हटलं चला टोमॅटो घालूया. मग टोमॅटो असं एवढंच साहित्य आहे आणि 2 हिरव्या मिरच्या, कारण व्हाईट कलरचा आपल्याला पास्ता बनवायचा आहे. त्यामुळे हिरव्या मिरचींचे असे तुकडे घेतलेत मी. कुठे दिसत आहेत का, हे बघा, हे असे हिरव्या मिरचीचे 2च हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्याचे 4-5 तुकडे केले. हातानेच तुकडे असे टक 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 करून तुकडे करून टाकले. आणि मग मटार, टोमॅटो, सिमला मिरची आणि कांदा आणि काय बरे आणि टोमॅटो आणि मिरची आणि टोमॅटो आणि कांदा आणि मटार, बस एवढंच आहे. हां, आणि इथे मी गव्हाचं पीठ, ते लोक मैदा भाजतात अमूल बटरमध्ये. तर मी काय अमूल बटरमध्ये मैदा पण घरामध्ये नाही आणि अमूल बटर मी खात नाही, वापरत नाही. चीज अमूल बटर मी नाही खात. तर मग मी साजूक तुपात, चांगल्या तुपात गव्हाचं पीठ भाजलं. अगदी एवढे 2 चमचेच फक्त गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1-1.5 चमचा साजूक तूप. तर त्याच्यात मी हे गव्हाचं पीठ छान खमंग भाजलं. आता ते चांगलं असं स्मॅश करते आणि दुधामध्ये ते एकजीव करते आणि व्हाईट सॉस बनवते. ओके, मग झाल्यावरच बनवू आणि मस्तपैकी खाऊया. ओके, आपण दुधामध्ये छान गव्हाचं पीठ एकजीव करून घेतलं आहे आणि अजून थोडंसं एवढं दूध आहे ते मी घालून टाकणार आहे. त्यातलं अर्धं घातलं आहे, अर्धं मी नंतर घालीन आणि उकळीन मग मस्त. अजून बरंच काही मला करायचं आहे. ह्या भाज्या परतून घ्यायच्यात आणि बाकी मी ते मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स वगैरे काही घालणार नाही, कारण 2 सिंपल हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत मी. तर मी तिखटपणे येण्यासाठी मी काही घालणार नाही आहे, कारण हे काळी मिरी वगैरेने मला पोटाला त्रास होतो, गरम पडतं. त्याच्यामुळे ते मी काही वापरणार नाही आणि एकटीसाठी करणार आहे, त्यामुळे एकाच वाटीचा करणार आहे. तर व्हाईट सॉस मला एवढा बास होईल. ओके, आता भाज्या परतून घेऊ. आपण आता भाज्या परतून घेतो. या अजून मीठ घातलं नाही आहे मी, आता फक्त मी मीठ घालायचं, बाकी सगळं आपलं रेडी आहे. इकडे आपला व्हाईट सॉस पण रेडी आहे. सगळं दूध घालून टाकलं त्या पॅकेटमधले, जेवढं होतं तेवढं. मला वाटतं ते किती छोटं पॅकेट असतं ते टेट्राचं. असेच उन्हाळ्यात मी असे छोटे छोटेच पॅकेट आणायचे, म्हणजे एकदम ब्लिंकिटवरनं मागवायचे 10-20, 10-15. मग मला 8-10 दिवस काही बघायला लागायचं नाही. रोज एक पॅकेट मला लागतं तेवढं. तर मग आणि ते नासत नाही ना दूध, मुख्य म्हणजे. नाही तर मग माझा फ्रीज झाला होता जरा खराब, तर त्याच्यात ते गारच व्हायचं नाही. तर मग दूध नासायचं, 1-2दा नासलं. मग नंतर तर मी फ्रीज पण नवीन घेऊन टाकला, कारण मुलगा येणार होता दुबईवरनं. तर फ्रीज पण मी नवीन घेतला आणि मग ही अशी दुधाची पाकिटं मागवली की टेन्शनच नाही, रोज एक फोडायचं, वापरायचं, काम झालं. तर त्या एका पूर्ण पॅकेटचं मी एवढा व्हाईट सॉस पास्ता बनवला आहे. ओके, आता आपण ह्याच्यातच मी पाणी उकळणार आणि त्याच्यात हा पास्ता घालणार. थोडा अजून घेईन, हा 1 वाटी आहे तर अजून थोडासा अर्धी वाटी घेईन.
ॲक्च्युली माझी पास्ता बनवायची पद्धत आहे ना पुलावसारखी आहे, म्हणजे पुलाव मसाले भातासारखी. तर हा माझा गावरान पास्ता. माझी बहीण म्हणते हा आपला इंडियन पास्ता आहे. चिली फ्लेक्स नाही, चीज नाही, अमूल बटर नाही, मिक्स हर्ब्स नाही, आणि हे पण नाही काय तो ओजिनोमोटो नाही, मॅगी मसाला नाही. कारण हे सगळं मी थोडंसं अवॉइड करते खाण्याचं. ह्या सगळ्या बाहेरच्या पदार्थांनी मला त्रास होतो. त्याच्यामुळे मला साधं आपलं देशी गावरान पद्धत ही आवडते. तर मी तसंच बनवते प्रत्येक पदार्थ. मोस्टली ते बटर आणि चीज वगैरे तर मी नाहीच वापरत. तर मग मी बहिणीला पण खाऊ घातला असा पास्ता, आणि त्यात पण मी बटाटा घातला होता. त्याच्यामुळे तो इतका छान. तर ती म्हणे चायनीज लोक पण म्हणत असतील आज तक हमने आलू डालकर पास्ता क्यों नहीं बनाया. इतका तिला आवडला. खूप छान लागतो. तुम्ही कधी बनवून बघा. आज मी बटाटा नाही वापरला कारण काय झालं, दुपारची बटाट्याची भाजी उरली आहे. मटार बटाट्याची भाजी केली होती दुपारी आणि आमटी भात. तर ती उरली. तर मला आता बटाट्याचा आला कंटाळा. ह्यात 2 बटाटे ऑलरेडी आहेत. तर मी म्हटलं बटाटा 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 सारखा नको. नाही तर मला बटाटा फार आवडतो, मी घालते प्रत्येक गोष्टी. तर हे छान आता परतायचं. मीठ घालते मी याच्यात. ओके, मीठ घातलेलं आहे मी. मीठ बऱ्यापैकी घालायचं. छोटा एक अर्धा टीस्पून घातला आहे. कारण की काय पास्त्यामध्ये मीठ नसतं अजिबात. अळणी पास्ता असतो तो, त्यामुळे मीठ घातलेलं आहे व्यवस्थित. एक वेळ थोडा अळणी झाला ना तर मग मीठ परत वरनं घेता येतं. पण खारट झाला तर मग फार प्रॉब्लेम होतो. आणि खारट झाली तर मला खारट झालेला पदार्थ मला अजिबात आवडत नाही. मला माझाच राग येतो जर कधी पदार्थ खारट झाला ना, तर मला माझा राग यायला लागतो. अरे मी कसं असं केलं, असं का झालं माझ्या हातून. कमी मीठ चालतं पण जास्त मीठ नको. आता मी भाज्यांना आणि पास्त्याला पुरेल एवढं मीठ घातलं आहे. थोडंफार कमी झालं तर मी चव बघेन आणि मग वरनं घालेन. मला वाटतं आहे कमी होईल, पण ठीक आहे, मी वरनं चव बघून मग घालेन. ओके, भाज्यातलं पूर्ण पाणी सुकू त्याच्यात थोडं तेल घातलं आहे. मी एवढे 2 चमचे तेल घातलं आहे. एवढे 2 चमचे तूप ह्याच्यात घातलं आहे. मग 2 चमचे तेल ह्याच्यात घातलं आहे. तुम्हाला माहिती आहे का मंडळींनो, मी याच्यात चक्क हिंग पण घालायचे, पण आता माझ्याकडे हिंग संपला आहे. मी ना हिंगाची फोडणी द्यायची मस्तपैकी. हिंग, मीठ, हळद नव्हते घालत, पण हिंग घालायचे. अगदी टिपिकल इंडियन मसाले भातासारखा मी पास्ता बनवायचे. आणि आपण पास्ता म्हटलं की आपल्याला वाटतं बापरे हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, चीज पाहिजे, अमूल बटर पाहिजे, आणि मग काय मिक्स सॉस पाहिजे, टोमॅटो सॉस पाहिजे, व्हाईट सॉस पाहिजे. व्हाईट सॉस काय तो मेयोनीज पाहिजे, अमकन पाहिजे, तमकन पाहिजे. तर मंडळींनो, अमकं तमकं असं काही नको. कबूतर बघा कसं पत्र्यावर रोज येतं. मी काही ना काही त्याला खाऊ टाकत असते. कधी बिस्किट, कधी चपाती, कधी भात, काही ना काही चालू असतं. तर त्यामुळे त्यांना ती सवय लागली यायची. कावळे येतात, कबुतरं येतात, साळुंकी येते. एकदा पोपट पण आला होता. 2 पोपटाची जोडी होती, पण ती लगेच उडून गेली मी फोटो काढायच्या आत. तर मग पास्त्याला तर हे सगळं काही लागत नाही. तुम्ही 1 पॅकेट पास्ता आणा आणि साधं तेलामध्ये कांदा घाला, टोमॅटो घाला, बटाटा घाला मस्त एक, आणि हिरव्या मिरचीचे 2 तुकडे घाला. 2 हिरव्या मिरच्या घ्या. तुम्हाला मी एकटीसाठी बनवणार तर मला 2 हिरव्या मिरच्या बास झाल्या, पण त्याचे मोठे 2-4 तुकडे केले, कारण त्या बाजूला काढता येतात, तोंडात नको यायला म्हणून. तर हे 2-4 हिरव्या मिरच्या घाला मस्तपैकी. 4-5 जणांसाठी बनवत असतं ते मस्त 2 पाकिटं आणा बाहेरून आणि मस्त बनवा आणि मस्त खा. तर हे सगळं काही नाही, मसाले भातासारखं सगळं बनवायचं, परतायचं, त्यात पाणी घालायचं, ते पाणी उकळायचं, आणि वरनं तिखट वगैरे काही घालू नका. मीठ घाला मात्र. लाल तिखट घालू नका. लाल तिखटाने लाल रंग येतो. हिरव्या मिरचीचे 2 तुकडे घाला म्हणजे पांढरा रंग येतो. तर मग आणि मग मस्त हे पास्ता असा घालून द्यायचा उकळत्या पाण्यामध्ये, आणि कमी गॅस करायचा. कमी गॅस करून झाकण ठेवायचं, पण 1 चमचा ठेवायचा त्याच्यात, कारण ते पाणी असं उकळतं आणि उतू जातं मग. तर ते पाणी उकळून उतू नको जायला म्हणजे बाहेर, त्यामुळे 1 चमचा आतमध्ये ठेवायचा. आणि मग तो म्हणजे मस्तपैकी थोडंसं झाकण, थोडंसं गॅप ठेवायची भांड्याला. मी दाखवते तुम्हाला, म्हणजे ते पाणी उकळून बाहेर उतू नाही जात. ते पाण्याला मेन टेस्ट असते. आणि मग तो पास्ता असा होत येतो, असा सुप्पी पास्ता होतो ना मस्त. मग लगेच बंद करायचा. आपल्याला कळतं शिजला की 5 ते 7 मिनटात तो शिजतो. ओके,
आता मी ह्यातच थोडं पाणी घालणार आणि उकळणार आणि त्या पाण्यामध्ये हा पास्ता घालणार. ओके, म्हणजे तो शिजेल आणि तो शिजल्यावर मग हा व्हाईट सॉस घालणार. आज पहिल्यांदा हा व्हाईट सॉस असा केला आहे वेगळा मी, नाही तर मी नाही करत. मी आत्ता जो तोंडी सांगितला तसाच पास्ता मी बनवते. हा व्हाईट सॉस मी 2 दिवस व्हिडिओमध्ये बघितलं, माझ्या तोंडाला पाणी सुटलं आणि आज म्हटलं व्हाईट सॉस पास्ता बनवून बघायचाच. भजी नाही खायला मिळाले म्हणून काय झालं, पास्ता नक्की खाऊया. 1 ग्लास पाणी घातलं आहे, एवढा 1 ग्लास पाणी घातलेला आहे. आणि आता पाणी चांगलं उकळू दे, गॅस मोठा करूया आपण. सगळं एक एकच घेतलं, 1 शिमला मिरची, 1च कांदा, 1च टोमॅटो आणि एवढा अर्धी वाटी मटार, वाटीभर मटार असेल एवढं. मला मटार जरा आवडतो खायला, मी सारखा ब्लिंकिटवरनं मागवते आणि कशात ना कशात घालून खाते. पोह्यात मटार, भातात मटार, पुलावात मटार, भाजीत मटार. आज पण ही मटार बटाट्याचीच भाजी केलेली आहे दुपारी. मटार बटाटाच आहे हा पण. आणि कारण मटार चिरायला लागत नाही, खूप कष्ट नाही पडत निवडायचं आणि चिरायचं, डायरेक्ट ब्लिंकिटवरनं रेडीमेड सोललेला मिळतो. त्यामुळे मटार खूप वापरते. तर एवढाच 1 वाटी मटार, तरी ते एवढं झालं. आता ते खूपच होणार आहे मला वाटतं. जास्त होईल हा पास्ता, पण ठीक आहे चला. हे पाणी उकळलं ना की ह्याच्यात आता बघा उकळायला लागलं हे पाणी, याला उकळ येतो आहे. तर ह्याच्यात मी आता, आला का उकळा आला. हा गॅस जरा छोटा आहे माझा, बारीक आहे, पटकन उकळी येत नाही. मंद गॅस जेव्हा मला कमी धीमे म्हणजे एकदम कमी आचेवर ठेवायचं असतं तेव्हा मी ह्या गॅसवर वापरते, नाही तर मग हा इकडचा गॅस वापरते, हा मोठा आहे. पाणी उकळायला लागलं का, 1-1.5 ग्लास पाणी घातलं. आता ह्याच्यात हा पास्ता घालू आणि झाकण ठेवू छान आणि वाफ घेऊ. ओके, 10 मिनटं लागतील व्हायला. तोपर्यंत व्हिडिओ मी स्टॉप करते. चांगलं असं ढवळायचं, चांगलं ढवळायचं, एकजीव करायचं. हे ढवळ फास्ट एकदम. आता याच्यावर मी झाकण ठेवते, वाफ घेते आणि पास्ता शिजल्यावर आपण भेटू. काळे ढग दिसायला लागलेत आकाशात. आपण भजी बनवायला हवी होती का? भजी न खाता आपण पास्ता बनवतो. बघू उद्या पाऊस आला तर भजी बनवूच आपण. भजी खायची इच्छा झालीच आहे. पाऊस आणि भजी याचं एक वेगळंच नातं आहे. अरे काळे ढग आलेत आता, बघा ना किती दिसत आहेत, भरपूर दिसत आहेत. वाव, आई गं, हे बघ कबूतर पण कसं बसले खुश होऊन. मस्त वातावरण आहे ना. संध्याकाळचे वाजलेत 6:45, कारण माझ्याकडे आहे 15 मिनटं पुढे आहे. ओके, 6:45 वाजता आमच्या इकडचं वातावरण बघा किती छान आहे. ओ मस्त, पक्षी आपल्या घरट्याकडे निघालेत. पावसाची चाहूल लागल्यामुळे सगळे असे चलबिचल झालेत, कावरे झालेत. आता आपल्याला त्यांच्या मनातलं कळत नाही की ते आनंदी झालेत की घरट्याच्या भीतीने, म्हणजे घरटं वाऱ्याने घरट्याला धक्का नको लागायला म्हणून कावरे झाले. पक्ष्यांच्या मनातलं कळत नाही, पण असे सैरभैर होतात पक्षी. पावसाची चाहूल लागली की पळायला लागतात आपल्या घरट्याकडे, किलबिलाट करतात. आत्ता मला साळुंकीचा आवाज येत होता, कोकिळेचा, साळुंकीचा. ते बघा कसे बसलेत. कबुतरांचं काय टेन्शन नसतं, ते आपलं मस्त कुठे पण आसरा घेतात स्लॅब वगैरेवर. पण बाकीच्या पक्षी घरट्यामध्ये, त्यांच्या घरट्यांना माझ्या डोळ्यासमोर त्या दिवशी आमच्या इकडे एक झाड होतं आणि त्याच्यावरनं भारद्वाज पक्षाचं घरटं होतं. तर त्याचं घरटं त्या वाऱ्याने ना, आणि त्या झाडाला एकच फांदी होती, असं 2 फांद्यांचंच झाड होतं आणि मधल्या गॅपमध्ये त्यांनी ते घरटं बनवलं होतं आणि ते घरटं पावसाने पडलं. ते झाडच इतकं हललं, असं लांबलचक नारळासारखं झाड होतं आणि ते असं हललं की ते घरटंच हललं. इतकं वाईट वाटलं. तो पक्षी बिचारा यायचा आणि रोज ते घरट्याकडे बघून निघून जायचा. खूपच वाईट वाटायचं. तेव्हा मी इथे नव्हते राहत, दुसरीकडे राहत होते.
आला काऊ दादा आला, त्याला काहीतरी तर खाऊ देऊया. थांबा, तुला बिस्किट आणते मी, 2च मिनटं थांब. थांब, जाऊ नको. आणि बघ आता बिस्किट टाकलं ना की ते खायला येतं बिस्किट. म्हणजे दुसरा त्याच्या जोडीदार पण आला. का नाही खाते बसला बाजीराव? खाणार रे तू पण? तुला वेगळं आमंत्रण पाहिजे का? इकडे आपल्या पास्त्याला चांगली उकळी आलेली आहे आणि गॅस मी कमी केला आहे. अजून मी झाकण ठेवलं नाही आहे. आता झाकण ठेवते, वाफ घेते. एक 5 ते 10 मिनटामध्ये तो शिजेल. ओके, बघा त्यांनी जवळजवळ केवढं तरी पाणी आटलं, एवढंच पाणी राहिले. आता हे झाकण मी ठेवते, पण हे झाकण असं पूर्ण ठेवायचं नाही, आतलं पाणी वर येऊन ओतू जातं, त्यामुळे असं अर्धवट ठेवायचं. ओके, असं अर्धवट ठेवलं ना की वाफ जाते, मग पाणी ओतू जात नाही. आणि मग मी काय आयडिया करते, आता ही ताटली सेम मापाची असल्यामुळे ती अर्धवट, मी ना असं हे ना हा झारा असा मुद्दाम मध्ये ठेवते. असा मध्ये ठेवला ना की मग पाणी ओतू जात नाही. नाही तर ते पाणी असं वर येतं, असं वर येतं आणि मग ओतू जातं फसफसून. आणि त्या पाण्याला मेन चव असते, ते ओतू जायचं नाही. गॅस पण उगाच खराब होतो. गॅसवर काही सांडलेलं मग अजूनच डोकं फिरतं, ते गॅस पुसा आणि करा. तर आता तो 10 मिनटात होईल. आता हा तोंडात बिस्किट पकडून चालला बघा घरट्याकडे त्याच्या पिल्लांना द्यायला. एक गेलं निघून. थोडंसं खातात इकडे एखादं बिस्किट आणि मग अर्धं बिस्किट तोंडात धरून नेतात आपल्या जोडीदारासाठी. हे बघ कसं दुसरं पण पकडतं येतं. आणि तिकडे दुसरा पक्षी आला. तो किती छान. हा कुठला पक्षी आहे? आता हा पक्षी आहे ना, जेव्हा कावळ्याचं खाऊन कावळा उडेल ना, मगच हा पक्षी येतो खायला. मध्ये नाही येत, कावळ्याच्या मध्ये नाही येत. बघा तो पक्षी उडून गेला. कावळ्याला भजी खूप आवडतात, तर एकदा मी भजी केली होती. आणि म्हणजे आता रात्री उशिरा केलेली, माझा मुलगा होता तेव्हा, तर मग रात्रीच्या जेवणात मी केली. आणि मग भजी दुसऱ्या दिवशी उरली होती, 1-2-4 उरली होती. तर ना हा बघा आता हा पकडून उडून जाईल. भजी उरली होती तर मी आपली ठेवून दिली होती, म्हटलं दुसऱ्या दिवशी खाऊ चहाबरोबर. आला, मग त्याला मी बिस्किट टाकलं नेहमीप्रमाणे. मला ते भजीचं काय लक्षातच नाही, मी बिस्किट टाकलं तर ना ते खाईना ना बिस्किट, नाहीच खायला तयार. मग मला लक्षात आलं याला भजी पाहिजे. मग मी गेले, ते भजी ठेवली होती बाहेर, काढून ठेवलेली मी टेबलवर. ती भजी म्हटलं चहाबरोबर खावी. मग त्याला एक भजी अशी तुकडे करून दिली, मग त्याने ती भजी खाल्ली. मग तो गेला. त्यांनाच म्हणजे आलं गं हे छोटंसं पिल्लू आलं बघ. पण त्याला आता बघा हे खाईल, चुरा उरलेला खातं ते बिस्किटचा. आलं कसं खातं बघ चुरा. अरे वा, पक्ष्यांना खाताना बघून खूप मजा येते. गेलं ग त्याचं पोटच एवढंसं, त्या एका घासा एवढं. ते बघा कुठे लांब तिकडे उडून गेलं बघा. तिकडे ते दिसतंय का, त्या समोरच्या बंगल्याच्या गच्चीवर बसलं आहे. किती मस्त ना. काऊदादा पण तिकडेच बसला आहे. त्याच्या जोडीदाराला बघा त्या पक्षाचा, दोघांची जोडी बसली. किती गोड आहेत ग बाई, छोटे छोटे. पाच 10 मिनटं लागतील. अजून एक आपण बिस्किट असं टाकू तुकडे करून, म्हणजे येऊन खाऊन जातील. त्यांना जसं जेव्हा भूक लागेल तेव्हा येतात आणि खातात. असं टाकून ठेवून द्यायचं.
पक्ष्यांची एक वैशिष्ट्य आहे पक्ष्यांचं, पोट भरलेलं असेल तर ते अजिबात खात नाहीत. माझ्यासारखं नाही, माझं पोट भरलेलं असेल तरी मी जर बोर झाले की मी लगेच खायला बसते. तसं नाही आहे त्यांचं. त्यांना जेव्हा पोटात जागा असेल तेव्हाच ते खाणार आणि जेवढं पाहिजे तेवढंच ते खाणार. त्यांचं पोट भरलं, त्यांना हवं तेवढं त्यांना मिळालं की ते चालले उडून. परत ते बघत पण नाहीत त्या पदार्थाकडे. तुम्ही सोन्याचा घास ठेवा, ते नाही म्हणजे नाही बघणार. पोटापुरतंच खातात. निसर्गाने त्यांना इतकी बुद्धी दिली आहे. पण माझ्यासारखे नाही. माझं पोट भरलेलं असेल तरी मी डबा उघडेन, मग बिस्किटच खाईन, मग फ्रीज उघडेल, मग चॉकलेटच खाईन. चॉकलेट आता मी मध्ये मुलांना वाटायला आणली होती. त्यातली 2-4 उरलेली ती मी अशी येता जाता संपवून टाकली. नाही तर मी स्वतःसाठी कधीच आणत नाही. एवढ्या उन्हाळ्यात जरा झालं कोल्ड्रिंक वगैरे पिणं, पण मी शक्यतो टाळते. अगदीच इच्छा झाली तर मसाला दूध, कॉफी. मसाला दूध म्हणजे ते मला वाटतं कुठल्या त्या छोट्या बाटल्या अमूलचंच मिळायचं ब्लिंकिटवर, ते मी मागवायचे, मग ते प्यायचे. आपला पास्ता शिजलेला आहे. मी बघितलं 2च मिनटात शिजला, कारण हा गव्हाच्या पिठाचा आहे, होममेड. तो बघा किती पटकन शिजला. बघा आता हा दिसतोय ना पास्ता. आपण मी थोडंसं त्याला तुम्हाला असं करून दाखवते. बघा हा आहे ना, हा असा केला की लगेच बघा की झाला 2 तुकडे. हा व्यवस्थित शिजला आहे. आता याच्यामध्ये मी व्हाईट सॉस मिक्स करते. बघा झाला की नाही आपला यूट्यूबसारखा एकदम शेफसारखा व्हाईट सॉस पास्ता. काही फरक वाटतो का? किती कमी इन्ग्रेडियंटमध्ये झाला आहे, किती कमी वस्तू. काही ते तुमचं रेडीमेड महागडं काही लागत नाही. बघा हा पूर्ण व्हाईट सॉस जो मी केला होता तो टाकला. व्हाईट सॉस पण काय फक्त गव्हाचं पीठ साजूक तुपात भाजलेलं, ते पण एवढे 2च चमचे, 1 चमचा साजूक तूप किंवा 2 चमचे घेतलं असेल मी, आणि 2 चमचे गव्हाचं पीठ, एवढा टीस्पून. आता याच्यानेच आपण पास्ता खायचा आहे. मुटू खायचा मस्त. काहीतरी वाटतंय का वेगळं? नाही ना. काय तर चीजची कमी वाटते का, बटरची कमी वाटते का, कसली कमी वाटते? ते मिक्स हर्ब्स, ते ओजिनोमोटो, आपण एकदम घाबरून जातो. मला तर पास्ता काय कळायचंच नाही. काय मी सुनेला एकदा बनवताना बघितलं, बापरे काय काय वस्तू तिने घातल्या होत्या, आणि तो स्टाईलमध्ये बनवला होता. बाबा. मग म्हटलं हे काय. मग मी ना हा बिल्डिंगमध्ये एका बाईने दिला, तर मी म्हटलं कधी कधी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो ना, मग असा पास्ता बरा पडतो, छान पोट भरून जातो. 2 वेळेला होतो, आणि उरलेला संध्याकाळी खायचा, दुपारी बनवला की, किंवा संध्याकाळी बनवला तो उरलेला फ्रीजमध्ये ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी खायचा. तर होऊन जातं मंडळीनं. तर आपण परत याच्यावर 1-2च मिनटं झाकण ठेवतो. पूर्ण झालेला आहे, आणि मग मस्त खायला बसू. वाफेवरच होईल तो आता. ओके, तर गॅस बंद करते मी, कारण की काय तो ऑलरेडी खूप नको गाळ व्हायला. चलो फिर अभी हम लोग खाने को बैठेंगे. मस्तपैकी गरमागरम पूर्ण सॉस वापरला मस्त. कबुतरांची जत्रा. हा पत्रा असा काळा झाला आहे, कारण की त्यांना मी त्याच्यावर म्हणजे मी ना खाण्याचे प्रकार काही ना काही त्यांना टाकत असते. कधी भात उरला, कधी खिचडी उरली, कधी काय उरलं, कधी बिस्किट, कधी काय. तर त्यामुळे तो थोडासा आता पावसाळ्यात तो धुवून निघेल स्वच्छ. माझा मुलगा ओरडत होता, मम्मा काय असं टाकून त्यांना सवय लावली. म्हटलं असू दे, तरी ते खाताना बघून खूप छान वाटतं. लगेच येतं बघ कबुतरं कशी आली, कसं वातावरण झालं आहे, काळे ढग मस्त आकाशात. तर मंडळीनो आपला पास्ता रेडी आहे. आपण मस्त खायला बसूया. हा पाऊस नक्की पडणार. ढग काळे झालेत, काळे लाल, काळे गुलाबी. तर चला, आमच्या इकडे अशी मस्त हिरवीगार शेती आहे. पाऊस पडला तर अजून हिरवीगार होईल. तर मंडळीनो बाय, जय सद्गुरू. आपला 15 मिनटात पास्ता झालेला आहे, आणि आता आपण मस्त खायला बसू. की खातानाचा व्हिडिओ वेगळा करणार आहे मी, मुटू खातानाचा. बाय, जय सद्गुरू.